सुस्वागतम. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही स्पर्धा बघत आहोत त्यांचे दोन्ही चिरंजीव या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करतात. आमच्या आयोजकांच्या भूमिकेत अर्णव राजूराव आणि आर्यन राजूराव यांचे पिताश्री ज्येष्ठ समाजसेवक राजूराव यांचंही आगमन झालं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. राजूराव साहेबांना विनंती करेन की आपण डायरेक्ट आता खेळपट्टीवर जायचं. जरा दोन्ही टीम लाईनअप करा. दोन्ही टीम ताबडतोब लाईनअप करा. या दोन्ही संघातल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या जातील आणि त्यानंतर अंतिम सामना इथे सुरू केला जाईल. स्पर्धेमध्ये आमचे मार्गदर्शक सन्माननीय राजूराव साहेब, त्यांचे चिरंजीव या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आर्यन राजूराव आणि अर्णव राजूराव. आपण बघितलं की दोघांच्याही उपस्थितीमध्ये आपण बघितलं की उद्घाटन सोहळा आपण पार पडला. स्पर्धेचा पहिला दिवस 29 मार्चला. दोन्ही संघ रेडी आहेत. जे अंतिम फेरीमध्ये दोन संघ पोहोचलेत. एक संघ अंधेरीचा आहे, एक संघ वडाळ्याचा आहे. राजूराव यांच्या माहितीसाठी जे आउटरचे दोन्ही संघ आहेत. एक संघ आपण बघितला, एक जो पूल होता तो प्रोफेशनल पूल होता. जो संघ तुम्हाला उजव्या बाजूला बघायला मिळतोय येलो जर्सीमध्ये रेम्बो वडाळा, आणि एखादा संघ आपण डाव्या बाजूला बघतोय ब्ल्यू जर्सीमध्ये जो संघ आहे तो म्हणजेच अंधेरीचा ज्युनियर सम्राट अंधेरी. अशा दोन्ही संघनायकांमध्ये आता मात्र अंतिम सामन्याचा टॉस इथे कंप्लीट होईल. सन्मान्य मार्गदर्शक या स्पर्धेचे राजूराव यांच्या शुभ हस्ते आपण बघितलं की टॉस पिन झालेला आहे त्या ठिकाणी, आणि बघायचं आहे कुठल्या संघाच्या बाजूने, कुठल्या कॅप्टनच्या बाजूने निर्णय लागतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा देत आहेत. आपण बघतोय की सर्वप्रथम संघ जो आपण बघतोय उजव्या बाजूला जो रेम्बो वडाळा, पहिल्या दिवसामध्ये हा संघ क्वालिफाय झाला अंतिम फेरीमध्ये. त्याच्यासमोर ब्ल्यू जर्सी परिधान केलेला आपण संघ बघतोय तो म्हणजेच ज्युनियर सम्राट अंधेरी. या सर्व खंड आपण बघतोय की राजूराव साहेबांच्या माध्यमातून आपण बघतोय शुभेच्छा दिल्या जात आहेत. ज्युनियर सम्राट अंधेरी आणि या दोन्ही संघांमध्ये आता होईल तो अंतिम सामना लगेचच ग्राउंडवर. आर चषकाचं आपण हे आयोजन बघत आहोत. आयोजक आहेत ते आर क्रिकेट क्लब आणि प्रमुख आयोजक आर्यन राजूराव आणि अर्णव राजूराव. पण एवढ्या छोट्या वयामध्ये आपण बघितलं एक मोठं पाऊल. हे इझी गोष्ट नाही आहे, सहज गोष्ट नाही आहे. पण राजूराव यांचं खूप चांगलं मार्गदर्शन आपल्या मुलांना लाभलं आणि त्यामुळे आपण बघतोय की आपल्या प्रतिष्ठानामुळे सुद्धा एक चांगली क्रिकेट स्पर्धा होऊ शकते हा विश्वास या दोघांमध्ये होता आणि तीच क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. यासाठी आपण दोन्ही आमच्या आयोजकांचं आपण कौतुक करूया, आर्यन राजूराव आणि अर्णव राजूराव यांचं. आणि त्याचबरोबर राजूराव यांचं सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो की त्यांनी मात्र खूप चांगला गाईड त्यांना केलं. चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली. फोटो सेशन सुरू आहे दोन्ही टीमचं जे फायनलिस्ट आहेत या स्पर्धेमध्ये. रेम्बो वडाळा संघाने नाणेफेक जिंकली आहे. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण बघतोय या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकेवरीसाठी तुम्हाला ट्रिपल एसची ब्रँडेड बॅट सुद्धा बघायला मिळणार आहे, कॅप बघायला मिळणार आहे. उत्कृष्ट गोलंदाजीसाठी आपण बघतो की इथे मात्र स्मार्ट वॉच आहेत. त्याचबरोबर आपण बघतो की भरपूर सारी पारितोषिकं या स्पर्धेमध्ये आहेत जी वैयक्तिक दिली जातील या सर्व खेळाडूंना.
आशिष आपण काय निर्णय घेतलाय रेम्बो आशिष फिल्डिंग चला ज्युनियर सम्राट अंधेरी चला व्यासपीठा समोरच्या खुर्च्या थोडा वेळ खाली करा बॅटिंग टीमसाठी विश्वजागृती जरा सहकार्य करा प्लीज खुर्च्या राहून द्या खुर्च्या नको घेऊ खुर्च्या राहून द्या तिथे खेळाडूंना बसण्यासाठी ठेवल्या त्या खुर्च्या त्यामुळे आपण थोडंसं दूर व्हा सहकार्य करा प्लीज खुर्च्या राहून द्या आपले नेहमीचे कठाडे खूप चांगले आहेत त्या ठिकाणी तुम्ही कठाड्यावर जाऊन बसू शकता बसून घ्या ज्युनियर सम्राट खुर्च्या अरेंज करा प्लीज त्यांच्यासाठी बसून घ्या प्लीज सर मिलिंद पाचरणे टीम रेडी आहेत फोन कर ना मिलिंदला फोन कर कुठे गेला चला मिलिंद पाचरणे लवकरात लवकर ग्राउंडवर या चला सामना आपण सुरू करत आहोत आमचे राहुल दसारी पंचांच्या भूमिकेत आहेत जे काल स्कोरर सुद्धा भूमिकेमध्ये होते मल्टिपल रोलमध्ये आहेत मंथन सावंत येतोय पहिलं षटक घेऊन मंदार सावंत येतोय पहिलं षटक घेऊन पॉवर प्ले मध्ये आणि सलामीचे फलंदाज ग्राउंडवर ऑलरेडी पोहोचलेत चला लवकरात लवकर मिलिंद पाचरणे या राहुल बाहेर आपण या हरकत नाही चला मॅच सुरू करूया दोन्ही ग्राउंडवर पोहोचलेत फलंदाज आघाडीचे आणि चांगलं कॉन्टेस्ट रंगेल याच्यामध्ये त्रिमात्र शंकाने अंतिम सामना आजच्या या आर चषकातला मंदार सावंत षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे सलामीचे फलंदाज ग्राउंडवर पोहोचले स्ट्रायकिंगला आपण बघतोय फलंदाज ज्युनियर सम्राट अंधेरीचा सुमित आणि सुमितच्या सोबत आलाय लिअँडर ऑल द बेस्ट पहिला चेंडू मंदारचा वेगवान चेंडू भन्नाट वेग बघा पहिल्या चेंडूवर चॉप करण्याचा प्रयत्न होता वाईट यॉर्कर काय पेस आहे बघा नॉस्ट्रायकिंगला लिअँडर उभा आहे पण गोलंदाजीमध्ये पेस बघा काय आहे तो मंदार सावंत एक्सलेंट डिलिव्हरी पहिला चेंडू डॉट मंदारचा पुढचा चेंडू बॉटमहँडचा वापर केला सेन्सिबल क्रिकेट वेगाच्या समोर इथे फटकेबाजी करत असताना चेंडू व्यवस्थित कनेक्ट होणार याचा मात्र फायदा उचलला आपण बघितलं बॅट खाली ठेवली शांत ठेवलं स्वतःला आणि सेन्सिबलच्या सुरुवात बघतो की एकदा तिथे कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट केले ते लिअँडरकडे फील्डमध्ये काही चेंजेस आपण बघतोय आशिष येतोय स्क्वेअर लेग मध्ये धावसंख्या 1-2 चेंडू आतापर्यंत झालेत या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये आपण बघत आहोत आर चषक 2024 विद्युत प्रकाश जोत्यामध्ये एक अशी क्रिकेट स्पर्धा जी इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिली जाईल अशी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते राऊंड विकेट स्वीप करायचा प्रयत्न टायमिंग होत नाही मागे जातोय चेंडू बॅकवर्ड पॉइंटला चेंडू कव्हर होईल पंचांचा इशारा होतो म्हणजेच लेग बाईचचा
दोन अत्यंत युवा आयोजक या स्पर्धेमध्ये आपण बघितले म्हणजे आर्यन राजूराव आणि अर्णव राजूराव. सन्मान्य राजूराव यांचे दोन्ही चिरंजीव त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडत असताना त्यांच्याच मार्गदर्शनाच्या माध्यमातून बघितलं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्याबद्दल राजूराव यांचे आम्ही मनपूर्वक आभारी ते व्यक्त करू आर क्रिकेट क्लबच्या वतीने. पुढचा चेंडू मंदारचा, चांगला ड्राईव्ह, चांगला फटका, तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू कव्हर करेल स्क्रीनच्या समोर. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे या चेंडूवर. सुमित आणि लियांडर हे आघाडीचे फलंदाज आहेत. स्ट्राईक केला आता मात्र लियांडर. धावसंख्या आपण जे बघतो एकूण अंकी जरी धाव फरक आपल्याला पाहायला मिळते एकूण 3 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा मार्गस्थ आहे. टाईट बॉलिंग सुरू आहे, अजिबात संधी देत नाही मोठा फटका मारण्याची मंदार सावंत. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन, स्वीप करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होते लियांडर कडून. ज्युनियर सम्राट अंधेरी, एका बाजूला वडाळा, रेम्बो वडाळा. हार्बर लाईनची दोन्ही महत्वाची स्टेशन आहेत. मंदारचा पुढचा चेंडू राऊंड विकेट. हो, प्रचंड वेग, अनप्लेबल, परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त, पहिलाच धक्का, फलंदाज बाद होतोय तो सुमित. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला फलंदाज बघतोय बॅटिंगसाठी नवीन फलंदाज राहुल येतोय बॅटिंगला. चला निर्णय लवकर घ्या, सामना लगेच सुरू करा. पॉवर प्ले संपल्यानंतर बघतोय गोलंदाजी मार्कवर येतो आशिष. एका षटकाच्या अखेरीस आपण बघतोय की जेमतेम धावसंख्या 4 आहे, एक विकेट गमावली आहे आणि एक विकेट जी मिळाली ती गोलंदाजाला म्हणजेच मंदार सावंतला. षटक क्रमांक 2 मध्ये आशिष येतोय. आशिष वैयक्तिक पहिले षटक, संघाकडून दुसरं षटक, अंतिम सामना. पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला फलंदाज लियांडर. हो, वेगवान चेंडू, वेगवान नाही, हा चेंडू खूप चांगला होता पण टप्पा पडल्यानंतर चांगला लेग ब्रेक होतोय, बाहेर निघतोय, वाईड बॉल. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. आशिष पुढचा चेंडू स्वीप केलाय ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू निघून जातोय तोपर्यंत मी ती एकच धाव या चेंडूवरती लियांडरला. 6 धावा धावफलकावर. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. ही खूप मोठी अचिव्हमेंट म्हणावी लागेल कारण या स्पर्धेत आपण बघतोय की आज फक्त प्रतिष्ठानगर नाही, प्रतिष्ठानगरचे 12 संघ तर खेळले पण पूर्ण मुंबईतले आपण बघितलं की 16 संघ ज्याप्रमाणे आपण या स्पर्धेमध्ये बघितले त्यामध्ये आयोजकांचं आपण निश्चितच कौतुक करू. याचा निश्चित उल्लेख करेन. ऑनसाइडला स्वीप केलाय. ठाणे विभागातून आपण बघितलं तर कल्याणचा संघ आपण बघितला, जॉर्जचा संघ बघितला, बोरलीचा संघ बघितला, एरोली संघ बघितला, साकिना संघ बघितला, त्यानंतर आपण कांदिवली संघाचा संघ बघितला, अंधेरीतनं जवळजवळ 2 संघ आपण बघितले या स्पर्धेमध्ये. 3 संघ खेळले आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आणि पहिलंच वर्ष आहे आर आर चषकाचा बघतो हे पहिलं वर्ष आहे अंतराळ क्रिकेटच्या माध्यमातून. पण यावर्षी ज्याप्रमाणे लोकप्रियता मिळाली याचं श्रेय निशा आपण थोडं श्रेय आपण ट्रिपल एस लाईव्हला सुद्धा देऊया कारण त्याच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांनी स्पर्धा बघितली आणि त्यामुळे पुढच्या वर्षीची उत्कंठा आता वाढलेली आहे. पुढच्या वर्षी ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन केलं जाईल मला असं ॲडव्हान्स बुकिंग आधीच होईल आणि जिथे आपण 8 संघ प्रोफेशनल बघितलं ना तर पुढच्या वर्षी 16 संघ सुद्धा आरामात इथे होतील, याच्यात मात्र शंका नाही. समोरून इंट्रा फिक्स होतील याच्यामध्ये तरी मात्र शंका नाही. हो, इथे मात्र फलंदाज बाद होणार. विकेट फॉर आशिष.
केलंय, त्यामुळे आपण एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा बघू शकलो होतो. म्हणजेच आर चषकाचं हे विद्युत प्रकाश जातोतलं हे पहिलं पर्व अंतराम क्रिकेटरसाठी. त्याबद्दल राजूराव यांचे आम्ही पुन्हा एकदा आभार इथे व्यक्त करतो. आतापर्यंत 2 विकेट्स गमावल्या आहेत ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाने. एकूण धावसंख्या जी आपण बघतो धावफरकर जी अंकित झाली आहे ती एकूण 7 धावा, 2 गडी बाद. आशिषला मिळते ती विकेट. स्ट्राईक इन आनंद. स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, बॅट्समनने लगेचच पाय मागे घेतले. अपील स्ट्राईक एंडचे अंपायर्स राहुल दसरे यांच्याकडे करतायत पण नकार दिल्या पंचांनी. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू, धावसंख्या कायम 7 धावा. इकॉनॉमिकल आशिष. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल. हॅलो. 2 षटकाच्या अखेरीस आपण बघतो की धावसंख्या जेमतेम 8 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. व्हॉल्यूम जास्त आहे, व्हॉल्यूम कमी का थोडा. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. नितीन येतोय, नितीन गोलंदाजी मार्कवर. पहिल्या दिवशी खूप चांगला इम्प्रेस केला आपल्या गोलंदाजीतून नितीनने. वेगवान गोलंदाज आहे नितीन. वेगवान चेंडू ऑनसाइडला खूप चांगलं प्लेसमेंट स्क्वेअर लेग मध्ये. तिथे मात्र मिळते ती 1 धाव. धावसंख्येत धावसंख्या 9. दोन्ही फलंदाज आघाडीचे तंबूत परतलेले आहेत आणि नंतर 2 फलंदाजांमध्ये चांगली जबाबदारी आपण बघतो आलेली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या थोडीशी कमकुवत आहे, थोडीशी कमी आहे ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाची. नितीन पुन्हा पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट अटॅक करतोय. बघायचंय चेंडू जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय, पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. अंतराम क्रिकेटमधली अजून एक मोठी स्पर्धा लवकरच तुमच्या भेटीला येते, जशी माहिती मला शैलेश पाटील यांच्या माध्यमातून मिळाली आहे. वाईटचा रिव्ह्यू घेतलेला आहे बॉलिंग टीमने. चला, आमची टेक्निकल टीम, आमची कमिटी आता ॲक्शनमध्ये येतील. लवकरच अंतराम क्रिकेटमधील एक भली मोठी क्रिकेट स्पर्धा येते, महाराष्ट्र प्रीमियर लीग. एप्रिलच्या एंडिंगमध्ये तुम्हाला ही क्रिकेट स्पर्धा बघायला मिळणार आहे. शैलेश पाटील यांच्या माध्यमातून ही सूचना आली. स्पर्धेचा कालावधी असणार आहे तो एकूण 3 दिवसांचा आणि विक्रोळी या ठिकाणी ती स्पर्धा तुम्हाला विक्रोळी या ठिकाणी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा घर बसल्या सुद्धा बघायला मिळेल. पण स्पर्धा प्रत्यक्ष येऊन जो निश्चितच मी बघाल, कारण महाराष्ट्रातले दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत अंतराम विश्वातले. आयोजक आर क्रिकेट क्लब तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्मान्य राजूराव यांचे दोन्ही चिरंजीव आर्यन राजूराव, अर्णव राजूराव. सो वाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू गमावलेला आहे फिल्डिंग टीम म्हणजेच रेम्बो वडाळा संघाने. आता तुमच्याकडे रिव्ह्यू उरलेला नाहीये, त्यामुळे वाईटच्या स्वरूपात धावसंख्या ऍड होईल धावफलकावर. एकूण धावसंख्या आपण बघतोय ती अंकित झाली आहे 10 धावा. धावा गरजेच्या आहेत. कारण धावा नाही आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अवघ्या 10 धावा धावफलकावर आहेत. 2 विकेट गमावले आहेत. पुन्हा मागाचा चेंडू आपण बघितला वाईड होता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्टीअर करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू, प्रचंड वेग आहे या चेंडूवर. पहिल्या दिवसामध्ये काय इम्प्रेस केलं होतं आपल्या गोलंदाजीतून, म्हणून आपण हा संघ बघतोय तो अंतिम फेरीमध्ये आहे. मंदार सावंत असू दे, नितीन असू दे, स्पीड स्टार आहेत या संघाचे रेम्बो वडाळा.
पुढचा चेंडू नितीनचा राऊंड विकेट. पुढून खेळायचा प्रयत्न आउटसाइड एज मागे जातो चेंडू विकेट किपरच्या जवळपास काढून नाहीये. 2 धावाचा प्रयत्न निश्चित असेल. 2 धावा इथे होणार पूर्ण. गुड रनिंग. गरज आहे अशा धावेंची. पॉइंटला खेळाडू जवळपास ठेवलाच नव्हता कुठला जवळपास आपण बघितलं आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. स्ट्रायकिंगला आनंद, नॉनस्ट्रायकिंगला राहुल. दोघांमध्ये कॉर्डिनेशन खूप चांगलं झालं. धावसंख्या अंकित जरी 2 धावा ऍड केल्या, धावसंख्या 12. आनंद आणि राहुल. नितीन पुन्हा आता पुढचा चेंडू घेऊन 2 विकेट आतापर्यंत गमावले. तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानावर. अंतिम सामना सुरू आहे. स्टेप आउट होऊन चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हर मध्ये. चेंडू कव्हर करून फेकत तोपर्यंत एकच धाव आनंदच्या बॅटमधून. धावसंख्येत बरं धावसंख्या 13 धावा धावफल कव्हर. RR चषक अंतिम फेरी, अंतिम लढत, अंतिम सामना, अंतिम दिवस या स्पर्धेचा, अंतिम रात्र या स्पर्धेची. 13 लॉस ऑफ 2 इन द थर्ड ओव्हर. स्ट्रायकिंगला राहुल. लेफ्ट केलं, जाऊ दिलं, अंदाज घेतला. चेंडू भरपूर बाहेर आहे. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. वाईट बॉल आपण बघतोय हा चेंडू आणि चेंडू आपण बघतोय की धावसंख्या अंकित होती म्हणजे 14 धावा धावफलकर या वाईटच्या मदतीने. 14 ऑन द बोर्ड. पुन्हा पुढचा चेंडू घेऊन नितीन. स्ट्राईक एंडला राहुल. चांगला ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कव्हर मध्ये ते चेंडू कव्हर करते तोपर्यंत एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या 15, 15 धावा धावफल कव्हर. प्रेक्षकांना हवे असतं ते चौकार किंवा विकेट्स, चांगली गोलंदाजी, चांगले फटके पाहिजे. पण अंडर क्रिकेटमध्ये आपण असं चित्र बघतो की जेवढ्या धावा कमी असतील ना ते सामने रंजक होतात, फाईट होतात ते सामने शेवटच्या टप्प्यापर्यंत. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, ते मात्र पॉईंटला खेळू नाहीये. पुन्हा 2 जायचा प्रयत्न निश्चित असेल आणि तेच बघायला मिळत आहे. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण. सेन्सिबल क्रिकेट ज्युनियर सम्राट अंधेरीकडून. 2 धावा आपण ऍड करूया. षटक संपतात एकूण 3 आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या बघतो एकूण 17 ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकाच्या अखेरीस 17 धावा धावफलकावर 2 गण्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र असेल ते निर्णायक षटक समोर ते ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाच्या. कारण 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू चांगलं उद्दिष्ट, चांगलं लक्ष, चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे मैदानावर. मुंबई उपनगरामध्ये एक चांगली क्रिकेट स्पर्धा बनवण्याचं निश्चितच श्रेय जाते ते स्पर्धेचे प्रमुख आयोजक आर्यन राजूराव, अर्णव राजूराव, आर क्रिकेट क्लब यांना. कारण जसं मगाशी आपण उल्लेख केला की फक्त मुंबई उपनगर नाही, पश्चिम उपनगर, मुंबई उपनगर विभागातले सर्व दादा संघ या स्पर्धेमध्ये खेळले. चांगले चांगले संघ प्रोफेशनलमध्ये आपण एकूण 8 संघ बघितले. त्यानंतर नॉर्मल क्रिकेटच्या माध्यमातून नॉर्मल संघाच्या माध्यमातून एकूण 8 संघ बघितले आणि प्रत्येक विभागाला आपण बघतोय त्या ठिकाणी त्यांनी मात्र आपलं नशीब आजमावलं, चांगला परफॉर्मन्स दिला. रेम्बो वडाळा, जसं रेम्बोमध्ये म्हणजे इंद्रधनुष्यामध्ये जसे रंग असतात ना तशा प्रत्येकाच्या वेगळ्या छटा या संघामध्ये आहेत. रेम्बो वडाळा प्रत्येकाचा एक वेगळा पैलू आहे, प्रत्येकाची एक वेगळी ओळख आहे. गोलंदाज येतो तो रोहित निर्णायक षटकामध्ये. स्ट्राईक एंडला राहुल. वेगवान चेंडू. 3 स्पीड स्टार आहेत, 3 स्पीड गन या संघामध्ये आहेत. मंदार सावंत, नितीन आणि आता मात्र शेवट षटक टाकतोय रोहित. राहुल आणि त्याचबरोबर दोन्ही फलंदाजांमध्ये आपण बघतो की त्याची चर्चा काहीतरी झाली त्या ठिकाणी. पण आता बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो राहुल. पहिला चेंडू आपण बघतो रोहितने टाकलाय तो निर्धाव डॉट बॉल. धावसंख्या 17 वर थांबली आहे. हो इथे मात्र बघूया विकेट किपर कडून चूक झाली आहे. पंच यावर काय निर्णय घेतात बघूया. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. वाईट +1, 2 धावा ऍड करूया आणि धावा येत आहेत आता मात्र.
शक्यतो आपण बघितलं की बॅटमध्ये धावा शक्यतो आल्या नाहीयेत. एक्स्ट्रा स्वरूपात भरपूर धावा खर्च झाल्या आहेत. अजून 2 धावा ॲड करूया. धावसंख्येत भर झाली आहे ती 19 थँक्यू शशांक. आमच्यासोबत ते आमचे गुणसंख्या लेखक आहेत शशांक मोरे. शशांक मोरे, लाऊल दसारी, प्रथमेश पटेल अप्रतिम कामगिरी केली. इव्हन प्रथमेश पटेल ॲज अ कॉमेंटर म्हणून सुद्धा मात्र कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांनी पार पाडली. गुड जॉब. त्याचबरोबर मी उल्लेख करेन तर म्हणजे आमचे सचिन ठाकूर यांचा सुद्धा चांगला ड्राईव्ह, चांगला फटका, पण बॅकअप त्या ठिकाणी आहे. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज रोहितने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी बॅकअप सुद्धा चांगलं होतं. बॉल्स बॅक ड्राईव्ह, चांगला फटका ऑफर केला. धावसंख्या 20 रन्स इन लास्ट ओव्हर. राहुल ऑन स्ट्राईक. स्वीप करायचा प्रयत्न आपण बघतो. यशच्या मागून अप्रतिम विकेट किपिंग. वाईड बॉलचा सिग्नल पंचाने केला. एक धाव इथे ऍड करूया. एक विकेट सुद्धा गमावली आहे. एक चेंडू सुद्धा काउंट केला जाईल. अप्रतिम यष्टी रक्षण यष्टीच्या मागे. LED स्क्रीन ऑपरेटरचा सुद्धा मी आभार इथे व्यक्त करतो. 3 दिवस खूप चांगली सेवा त्यांनी मात्र दिली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमात जर उल्लेख करेन तर निश्चितच आमचे मित्र दत्ता केळुसकर, खूप चांगली विद्युत प्रकाश योजना त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, त्यांचे आभार. त्याचबरोबर पंकज चिलवरी ज्यांनी मात्र आमच्या आवाजाची काळजी घेतली, आमचा आवाज आमच्या रसिकांपर्यंत पोहोचवला, त्याबद्दल पंकज चिलवरी यांचा सुद्धा आभार इथे व्यक्त करतो. ऑपरेटर पंकज आणि ऑपरेटर पोलोचा आभार इथे व्यक्त करू. नेक्स्ट बॉल बॅट्समन आपण बघतोय नवीन आल्या फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. चांगला फटका समोर ऑफर केलाय. डायवर्ट होऊन पुन्हा त्या विकेट किपरकडे चेंडू निघून गेला. धावसंख्या 22. नॉन सेकंडच्या बॅट्समनला चेंडू आपण बघतोय अत्यंत वेगान लागल्यानंतर मात्र डायवर्ट झाला तो विकेट किपरकडे. धावसंख्या 22. निर्णायक षटक मार्गस्थ आहे. काही चेंजेस आपण बघतोय फिल्डिंग मध्ये. मिड ऑन मिड ऑफच्या खेळाडू स्वतःची जागा बदलत आहेत. रोहित आहे बॉलिंग मार्कवर निर्णायक षटकामध्ये. चला मॅच स्पीडअप करा. 10:15 वाजलेत. चांगला ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. डायव्हर्ट झाले चेंडू. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे मंदार, तिथे चेंडू कव्हर करतोय. एकच जाम येते या चेंडूवर. प्रथम रंगाचा वार्षिक रोख रुपये 50,000 आहे आउटर टीमसाठी. रनरअप टीमसाठी रोख रुपये 25,000 अँड ब्युटिफुल RR ट्रॉफी. चला मॅच जरा स्पीडअप करा, बराच वेळ गेलाय मॅचला. नंतर आपण शेवटची इनिंग बाकी आहे, त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन बाकी, बराच वेळ जाईल याच्यामध्ये. राऊंड विकेट पुन्हा एकदा रोहित. पुढून खेळायचा प्रयत्न. विकेट फॉर रोहित अँड डॉट बॉल. इनिंग समाप्त होते. पहिलं सत्र समाप्त होतंय. बॅटिंग टीम येस, बॅटिंग टीमने घेतलाय रिव्ह्यू वाईट बॉलसाठी, पण चेंडू काउंटच होईल कारण शेवटचा चेंडू होता. बघायचंय रिव्ह्यू मध्ये आपल्याला काय चित्र बघायला मिळते, वाईट बॉल आहे की नाही. बॅटिंग टीमने वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. सो वाईट बॉल आहे, पंचाने निर्णय दिलाय वाईट बॉल आहे. एकदा इथे ऍड केली जाईल धावफलकावर. बॉल काउंट होणारच आहे कारण स्टंपिंग झालंय विकेट किपरच्या माध्यमातून. फलंदाज बाद होणार. एकदा इथे ऍड करूया धावफलकर. धावसंख्या जी अंकित झाली आपण बघतोय ती म्हणजे 24 धावा आणि 25चं लक्ष असणार आहे ते रेम्बो वडाळा या संघासमोर.
चला सामना आपण सुरू करत आहोत. मॅच जरा स्पीडअप करा. आशिष पोचले स्ट्रायकिंग एंडला. पॉवर प्लेचं षटक घेऊन पहिलं घेऊन गोलंदाज इथे मात्र सज्ज होतोय विकास. आणि आशिषच्या सोबत आपण बघतोय आलाय तो ऋतिक. 25 धावसंख्येचा पाठलाग 24 चेंडूमध्ये करायचा आहे. पहिला चेंडू विकासचा राऊंड विकेट अटॅक करेल. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न चांगला राईज होतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे बीट केले या चेंडूवर आशिष सारखा फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला. आणि पहिलाच बॉल जातोय तो निर्धाव. सुरुवात चांगली केली आहे विथ द बॉल विकासने. आशिष समोर. हा चेंडू ऑफ्टनच्या खूप बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. लास्ट मोमेंटला बॅटचा फ्लो आपण बघितला, तो मागे घेतला पूर्णपणे. बॅटचा फेस ओपन केला होता, तो क्लोज केला लास्ट मोमेंटला. थोडंसं थांबवलं स्वतःला आणि चेंडूला लेफ्ट केलं, जाऊ दिलं. वाईड बॉल आणि धावसंख्या 1 धावा धावफलकावर. उत्कृष्ट गोलंदाज आउटरमध्ये 1111 टी शर्ट, स्मार्ट वॉच, चषक असं स्वरूप आहे. उत्कृष्ट फलंदाज 1111 कॅश, टी शर्ट, बॅट आणि चषक. ती सुद्धा आपण बघतोय ट्रिपल एस ची ब्रँडेड बॅट असं स्वरूप आहे. आणि कॅप सुद्धा आहे, ते म्हणजेच मालिका वीरसाठी 2222 टी शर्ट, कॅप, बॅट आणि चषक. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. त्याजवर आपण बघतोय म्हणजेच इंटर प्रतीक्षानगर. उत्कृष्ट गोलंदाज 777 कॅश, टी शर्ट, स्मार्ट वॉच, चषक. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज 777 कॅश, टी शर्ट, बॅट आणि चषक. बॅट सुद्धा आपण बघणार आहोत ती म्हणजे ट्रिपल एस ब्रँडची. आणि मालिकावीरसाठी 1500 रुपयाचा कॅश, टी शर्ट, कॅप, बॅट आणि चषक असं स्वरूप आहे. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू, वाईड बॉल. एक्स्ट्रा धावा भरपूर खर्च होत आहेत रिप्लाय करत असताना. धावसंख्या 3. आता रन बॉल इक्वेशन. धावसंख्या 3 अंकित झाली आहे. 2 चेंडू आतापर्यंत झालेत या षटकामध्ये. स्क्वायर कट केलाय, इनसाइड एज घेऊन चेंडू मागे जातोय, गलीमध्ये इथून डायव्हर्ट होतोय. पॉइंटला चेंडू येईल तोपर्यंत एक धाव त्यात कंप्लीट करतोय फलंदाज ऋतिक. धावसंख्येत बरं, धावसंख्या 4, 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावर. दोन्ही पंच एकत्र येत आहेत, काहीतरी चर्चा सुरू आहे. राहुल दसारे यांच्याबरोबर मिलिंद पाचारणे. एक काळ आपल्या कारकिर्दीमध्ये जबरदस्त गाजवलाय विथ द बॉल. असलफा, पॅकर, घाटकोपर या संघासाठी खेळत असताना मिलिंद पाचारणे जे आमचे मुख्य पंच आहेत त्या ठिकाणी सध्या ऑफिशियलच्या भूमिकेत मोठमोठ्या स्पर्धेत तुम्हाला आवर्जून बघायला मिळतात. विकास आणि मूळ रहिवासी प्रतीक्षा नगरचाच होता. हो, चांगला चेंडू. लेन चांगली वापरली आहे चेंडूवर गोलंदाज विकासने. राऊंड विकेट विकास. ऑन ड्राईव्ह ते मात्र खूप चांगला फटका. 2 खेळाडूंच्या गॅपमधून खणखणीत चौकार. सुरेख शॉट, सुरेख फटका आशिषच्या बॅटमधून. आणि अंतिम चषकातला आपण बघतो अंतिम सामन्यात हा पहिला चौकार आपण बघतोय सेकंड इनिंग मध्ये. एक्सलेंट शॉट बाय आशिष. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या अंकित झाली एकूण 8 धावा धावफलकावर. दुसरं सत्र सुरू आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. विकासवर हल्ला चढवलाय. हा चेंडू होऊन बघितलंय, दबाव गोलंदाजावर. एक चौकार मारल्यानंतर प्रेशरमध्ये आलाय विकास आणि ते करण्यासाठी भाग पडले ते फलंदाज स्ट्रायकिंग केला आशिषने. धावसंख्या 9. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न, जाऊ दिले चेंडूला. वाईड बॉल अगेन. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. पाठलाग करायचं होतं 25 धावांचा, अजूनही करायचे ते 15 धावा सामना जिंकण्यासाठी. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न होता.
चेंडू पुन्हा एकदा निघून गेला ऑफस्टोनच्या बाहेर, पण पंच सांगतात हा डॉट बॉल आहे. षटक पहिले समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेमध्ये आले ते 10 धावा रेम्बो वडाळा या संघाच्या अकाउंटमध्ये. एकही गडी न गमावता 3 षटकांचा खेळ दोन्ही शिल्लक आता मात्र पर्यंत करायचे तर 15 धावा धावफलकावर सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. धन्यवाद व्यक्त करताना निश्चित आम्ही जसं मी मगाशी उल्लेख केला स्क्रीन ऑपरेटरचे धन्यवाद इथे व्यक्त करू. कॉमेंट्री बसून ज्यांनी मात्र माझी साथ दिली ते म्हणजेच सचिन ठाकूर, प्रथमेश पटेल यांचे आम्ही आभार इथे व्यक्त करू. ॲज अ स्कोर म्हणून कामबाद असताना राहुल दसारी, शशांक मोरे, प्रथमेश पटेल यांचा सुद्धा आम्ही आभार इथे व्यक्त करू. ट्रिपल एफ लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण घर बसल्या बघत आहोत त्याबद्दल शैलेश पाटील, पराग पाटील यांचा आम्ही आभार इथे व्यक्त करू. त्यांच्या पूर्ण टेक्निकल टीमचं, कॅमेरामॅनचं, सर्वांचा आभार इथे व्यक्त करत आहोत स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये. वी ऑल्सो से थँक्स टू अवर डिअरेस्ट फ्रेंड दत्ता केळुसकर. खूप चांगली प्रकाश योजना त्याच्या माध्यमातून करण्यात आली त्याबद्दल दत्ता केळुसकरचे सुद्धा आभार इथे आम्ही व्यक्त करत आहोत. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. नितीन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंगला ऋतिक उभा आहे. 18 चेंडू आणि 15ची गरज आहे. पहिला चेंडू अप्रतिम, क्लीन बोल्ड. पहिल्या चेंडूवर त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाज बाद, आघाडीचा फलंदाज बाद होता. पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे आणि ऋतिक बॅक टू डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का ऋतिकच्या स्वरूपात लागलाय मैदानावर बघू शकता. धावसंख्या 10 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तसं मगाशी उल्लेख केला की लो स्कोरिंग मॅच सुद्धा आपण बघतो हाय व्होल्टेज होतात आणि ते मात्र सुरुवात करून दिली नितीनने विकेट काढत असताना ऋतिकची. जयेश पोचलाय बॅटिंगसाठी. चला सामना सुरू करा. ज्युनियर सम्राट अंधेरी. पुढचा चेंडू नितीनचा राऊंड विकेट. जयेश समोर. चेंडू हवेमध्ये थोडासा मिस टाइम फटका. संधी रनआउटची. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न केला. आणि अजून एक धाव इथे ऍड केली जाईल. जयेशने खातं उघडलं एका धावेने. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या 11. स्ट्रायकिंगला पोहोचला तो आशिष. 11 लॉस ऑफ 1. चेंडू आपण बघतोय मागे जातोय निघून. स्टीअर करण्याचा प्रयत्न होता इथे मात्र मी ती एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. 12 ऑन द बोर्ड. चेजिंग द टोटल ऑफ 25 इन द 4 ओव्हर. 6.2 गतीने इथे मात्र फटकेबाजी त्यांना करायची. धावा जमवायच्या आहेत. त्यापैकी धावा अंकित झाल्या त्या धावफलकावर 12. स्वीप करायचा प्रयत्न होता. दबाव गोलंदाजावर. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू. वाईड बॉल. धावसंख्या 13. नितीन षटक क्रमांक 2 मध्ये आला गोलंदाजी करण्यासाठी. समोर येतो जयेश. हो, अप्रतिम फटका. सेन्सिबल शॉट. फक्त दिशा दिली. स्टीअर केलं ऑन साईडला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. कंट्रोल केलं स्वतःला. विकेट सेफ केली आणि चांगला फटका इथे ऑफर केला. 14 धावा धावफलकावर. थोडासा पुढे सरसाल होता. स्क्वेअर ड्राईव्ह करायचं होतं. लास्ट मिनिटला बघितलं की स्क्वेअर कटच्या माध्यमातून धावा येऊ शकतात. आणि चांगला फटका. कंट्रोल बघा खूप चांगला आहे या फटक्यावर आशिषकडे. तंत्रशुद्ध फलंदाजी.
धावसंख्येत बरं धावसंख्या 15 धावा धावफलकावर. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. एक मात्र ऑप्शन उरलाय म्हणजेच विकेटचा ज्युनियर सम्राट अंधेरी या संघाकडे. विकेटच तुम्हाला काढावे लागतील तरच तुम्ही इथे नेट टू नेट फाईट देऊ शकता. 15 लॉस ऑफ 1. स्ट्रायकिंगला जयेश. नितीन या षटकात प्रयत्न करतोय धावसंख्येला कंट्रोल करण्याचा. 10 धावा अजूनही करायच्या आहेत. चला चला स्पीडअप करा मॅच. खूप चांगला बॉटम हँड, खूप चांगला बॉटम हँड. डान्सिंग डाऊन द विकेट. अप्रतिम टायमिंग आपण बघतोय या फटक्यामध्ये. षटक संपतात ती एकूण 2. धावसंख्या अंकित झाली एकूण 16. 9 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. चला सामना सुरू करा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची अजूनही गरज आहे. मॅच जरा स्पीडअप करा. गोलंदाजी शशिकेश येतोय बॉलिंग मार्कवर. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला जयेश. 12 चेंडूत डिफेंड करायच्या त्या 9 धावा आणि जिंकण्यासाठी करायच्या त्या 9 धावा त्या रेम्बो वडाळा संघाला. शशिकेश रिव्हर्स अटेम आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर विकेट शशिकेशला. अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात खूप चांगली क्रिकेट स्पर्धा, खूप चांगला रिस्पॉन्स. मग स्थानिक क्रिकेट असो किंवा बाहेरील संघ असो, खूप चांगला प्रतिसाद दिला आहे सर्व संघांनी. त्याबद्दल सर्वांचे आभारी ते व्यक्त करू आम्ही. पुढच्या वर्षी सुद्धा अशीच एक क्रिकेट स्पर्धा आम्ही निश्चित तुमच्यासमोर घेऊन येऊ. RR चषक याच प्रतीक्षानगरच्या मैदानावर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर आमचे सर्व लाडके प्रेक्षक जे रविवारचा दिवस असल्याकडे मात्र मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा चेंडू गोलंदाज आहे तो नितीन नाही शशिकेश. बॉटम हँडचा सुरेख वापर ऑन साईडला प्लेस केलाय. मनगटी फटका बघायला मिळतो. एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. सुबिनने खातं उघडलं एका धावेने. अजूनही 8 धाव्यांची आवश्यकता आहे. शशिकेश पुढचा चेंडू घेऊन समोर आशिष सेट बॅट्समन. ओ बघायचं इथे मात्र काय घडलंय ग्राउंडवर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. अपील पंचांकडे केलाय रन स्टंपिंगसाठी आणि राहुल दसर यांनी निर्णय दिला तो तिसऱ्या पंचांकडे. स्टंपिंगसाठी जे आपण जे बघतोय अपील इथे फलंदाज बाद आहे की नाही या गोष्टी चेक केल्या जातील. जेव्हा स्टंपला आपण बघितलं की चेंडू लावला विकेट किपरने तेव्हा बॅट्समनची पोझिशन काय होती, बॅट्समन एक्झॅक्टली कुठे होता या गोष्टी बघितल्या जातील. तो बॅट्समन इज आउट. फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला होता. महत्वाची विकेट. आशिष बॅक टू डग आउट.
बॅटिंगसाठी करण येतोय फरीद मैदानावर. धावसंख्या अंकी जरी आपण बघतो धाव फरक एकूण 18 धावा, 18 ऑन द बोर्ड. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. शशिकेश पुढचा चेंडू राऊंड विकेट. खूप चांगला फ्लिकचा फटका मागे जातोय चेंडू फ्लिक लेग लान्स बघतोय आपण. चांगला फटका ऑफर केलाय तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे करण कडून. धावसंख्येत बरं धावसंख्येत बघतोय जी अंकी जरी एकूण बघतोय धाव फलकावर 19. हो अजून एक चांगला बॉटम हँड, सुंदर बॉटम हँड फ्लिक्सचा अप्रतिम फटका आपण बघतोय. मनगटी फटके बघतोय सहजगती आपण बघतोय की जिथे गॅप भेटेल जिथे मात्र वॅकंट एरिया त्या ठिकाणी आपण बघतोय की फटका ऑफर करून धावा इथे वसूल करताय दोन्ही फलंदाज. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 5 धावांची गरज आहे, धावसंख्या 20. चला हे प्रेक्षक तुम्ही बघतायत जे मात्र वाट बघतायत की कुठला संघ या स्पर्धेचा विजेता संघ ठरणार आहे आर चषकाचा. लहान लहान मुलं सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात स्क्रीनवर. स्ट्रायकिंगला करण. हो चांगला कंट्रोल आहे फटक्यामध्ये, काय कंट्रोल होता. टप्पा पडण्यात ज्याप्रमाणे बघितलं की चेंडू बाउन्स झाला, फक्त दिशा दिली पॉइंटला, फटका ऑफर केला, षटक समाप्त. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 21 धावा धावफलकावर आहेत. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि आपण बघतोय की 4 धावांची अजूनही गरज आहे. जसं मगाशी मी उल्लेख केला सचिन की अंतराळ क्रिकेटमध्ये हे चित्र तुम्हाला आवर्जून बघायला मिळतं. जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात ते मॅचेस नेट टू नेट फाईट होतात. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोचेपर्यंत हे सामने बघायला मिळतात आणि ते सब तुम्हाला बघायला मिळते की या मुवमेंटला मॅचला कलाटणी सुद्धा मिळू शकते. कारण अंतराम क्रिकेटमध्ये या गोष्टी आपण बऱ्याच वेळा बघितल्या, ओरम क्रिकेटला सुद्धा आपण बऱ्याच वेळा बघितल्या आहेत. जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात ना तेव्हा आपण बघतो की मॅच रंगतदार होते. इव्हन पॉवर प्ले जेव्हा असतो ना त्या पॉवरमध्ये धावा वसूल करण्याची एक नामी संधी असते, पण मॅच जेव्हा क्लोज येते ना तेव्हा दबाव जास्त असतो, ते बघायला मिळतोय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. दबाव हा दोन्ही संघाच्या बाजूला असतो. निर्णय षटकात बघायचं कुठला गोलंदाज या धावसंख्येचं संरक्षण करेल. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी मार्कवर येतो तो अजय. चला मॅच जरा सुरू लवकरात लवकर सुरू करा, एक रिदम असतो, मोमेंटम असतो, तो तुटता कामा नये. फिल्डिंग लगेच लावून घ्या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 4 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकिंगला करणच उभा आहे. या सामन्याला बराच वेळ गेलेला आहे, जरा स्पीडअप करा मॅच. चेंडूपेक्षा धावा कमी त्यामुळे बघतो की क्लोज फिल्डर्स लावलेत करण समोर. अजय पहिला चेंडू, पहिला चेंडू टाकलाय, टॅप केलं त्या चेंडूला. बॅकअप सुद्धा आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळते या चेंडूवर, एकच धाव या चेंडूवर मिळते. सेफ शॉट अंडरआर्म क्रिकेट मधला टॅप शॉट. अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून चांगले खेळाडू टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला मिळाले. जोनस आर्ची डिसुदा, थॉमस डायस, भरत लोहार सारखा खेळाडू भेटला आणि खेळाडू सध्याही घडतायत. अजयचा पुढचा चेंडू, वेगवान चेंडू हाताळलाय, ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वाईट बॉल, प्रेशर. बघायचंय तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय वाईटसाठी. पंचांनी इशारा दिला वाईटचा. बॉलिंग टीमने ताबडतोब रिव्ह्यू कॉल केलाय. त्यांचा कॉन्फिडन्स आहे की हा चेंडू लिगल आहे. चला बाकी कुठलीही टीम किंवा कुठलाही खेळाडू त्यामध्ये इंटरफेअर करणार नाही, तो कमिटीचा डिसिजन आहे, कमिटी निर्णय घेईल त्याच्यावर.
सो डॉट बॉल आहे. रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय बॉलिंग टीम. त्यामुळे चेंडू एक कमी झालाय. चेंडू शिल्लक आहे त्या मैदानावर आता ते 4 बरोबर ना. 4 चेंडू आणि 3 धावा. क्लोज मॅच. एक चेंडू निर्धाव खेळण्यामध्ये दबाव आता मात्र वाढलाय फलंदाजांवर. अजय पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू राऊंड विकेट टाकतोय. चांगला ड्राईव्ह, चांगला फटका. मॅच विनिंग शॉट. मॅच फिनिश. पार पाडू आपल्या व्यासपीठावर. तर पुन्हा एकदा राजूराव यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. Magnificent performance by Rainbow Wadala team, smashing a boundary to win the match. Ashish bowled well, batted well as well in the final match.